विशाल पाटील यांची लक्षवेधी बंडखोरी सांगलीमध्ये इतिहास घडवणार काल लोकसभेत 68 वर्षात अपक्षाला हुलकावणी आतापर्यंत 81 जणांची अनामत रक्कम जप्त. सांगली लोकसभा मतदारसंघात 1951 पासून 2019 पर्यंतच्या 68 वर्षात 81 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून विशाल पाटील 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांसह 20 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. पण बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी इतिहास घडवणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सांगली लोकसभेची पहिली निवडणूक 1951 मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव पिराजीराव पवार यांनी एकूण मतांच्या 59.80% मते घेऊन विजयी झाले होते. या निवडणुकीत 2 अपक्षांना केवळ 7.88% मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. लोकसभेची दुसरी निवडणूक बळवंत उर्फ बाळासाहेब पाटील आणि विठ्ठल पागे अशी दुरंगी झाली. पाटील यांना 53.72% तर पागे यांना 4,628% मते मिळाली. या निवडणुकीत तिसरा उमेदवार नव्हता. 1962 आणि 67च्या निवडणुकीत प्रत्येकी 4 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी प्रत्येकी 2 उमेदवारांची अनामत जप्त झाली. 1977 ते 1984 या कालावधीत 4 वेळा निवडणुका झाल्या असून 4ही निवडणुका दुरंगी झाल्या. तिसरा उमेदवार मैदानात नव्हता. यामध्ये 1980ची निवडणूक वसंतदादा पाटील विरुद्ध विश्वासराव पाटील अशी झाली होती. यामध्ये वसंतदादांना 69.74% तर विश्वासराव पाटील यांना 30.26% मते घेतली होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.